श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिवाला विचारले, हे स्वामी, संपूर्ण वर्षात 12 महिने असतात, पण फक्त श्रावण महिन्यातच तुमची सर्वाधिक पूजा का केली जाते? या महिन्यात असे काही देवी रहस्य आहे का जे मनुष्याला माहीत नाही? भगवान शिव म्हणाले की देवी, सावन हा केवळ एक महिना नाही तर आत्मशुद्धीचा एक प्रसंग आहे. यावेळी एखाद्या व्यक्तीने भक्ती, संयम आणि चांगली कृती स्वीकारली तर तो त्याच्या जीवनाची दिशा बदलू शकतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. माता पार्वती म्हणाल्या, हे निळकंठ, केवळ उपवास आणि सावनमध्ये पाणी अर्पण केल्यानेच तुम्हाला कृपा मिळते की यामागे काही सखोल रहस्य आहेत? देवीला पाणी अर्पण करणे हे श्रद्धेचे प्रतीक असल्याने भगवान शिव यांनी सांगितले. पण केवळ बाह्य उपास पुरेसे नाही. खरी भक्ती म्हणजे जेव्हा मानव त्यांचे वर्तन, वाणी आणि कृती देखील शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. माता पार्वती म्हणाली, जर एखादी व्यक्ती संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकच नियम मिळून पाळू शकते तर त्याचा जीवनात सर्वात मोठा बदल घडवून आणणारा नियम कोणता आहे? भगवान शिवाने उत्तर दिले, जर आपण दिवसाची सुरुवात देवाच्या स्मरणाने आणि शुभ कृतीने संपूर्ण श्रावणात ब्रह्ममुहूर्तात श्रद्धेने जागे होऊन केली तर त्याचा शिस्त आणि सकारात्मक बदलाचा मार्ग खुला होऊ शकतो. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, हे त्रैलोक्यचन, तू 21 दिवसांचा संकल्प का केला? 7 दिवस, 11 दिवस किंवा 30 दिवस का नाही? मग भगवान शिव म्हणाले की देवीचा सतत सराव मनुष्याच्या सवयी बदलत असतो. 21 दिवसांची शिस्त त्यांच्या मनात स्थैर्य आणण्यासाठी आणि नवीन दिनचर्या स्वीकारण्यासाठी उपयुक्त मानली जाते. माता पार्वती म्हणाली, हे महादेवा, श्रावणाच्या ब्रह्ममुहूर्तावर असे काय घडते की देवी हा काळात वैभवाची स्तुती करतात? मग भगवान शिव हसला आणि म्हणाले, देवी, ही वेळ मन शांत करण्यासाठी, साधना करण्यासाठी आणि शुभ संकल्प घेण्यासाठी अत्यंत अनुकूल मानली जाते. जो त्याचा वापर करतो तो त्याच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती अनुभवू शकतो. मग माता पार्वतीने विचारले, जर एखादा माणूस संपूर्ण श्रावणात तुमची पूजा करतो परंतु त्याची वागणूक रागाने, मत्सराने आणि कपटीने भरलेली असेल तर त्याची उपासना यशस्वी मानली जाईल का? तेव्हा देवी मनुष्याच्या स्वभावात सद्गुण आणते. तेव्हाच देवीची पूजा अर्थपूर्ण ठरते, असे भगवान शिव म्हणाले. धार्मिकतेशिवाय एखाद्याने केवळ विधीतून संपूर्ण परिणामांची अपेक्षा करू नये. हे विश्वनाथा, कोणत्याही सामान्य माणसाने श्रावणातील केवळ 21 दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठून इतका बदल अनुभवला नाही का की त्याचे संपूर्ण जीवन बदलले आहे? तसे असल्यास कृपया मला कथा सांगा. भगवान शिव हसले आणि म्हणाले, देवी, ही एक अशी कथा आहे जी ऐकल्यानंतर प्रत्येक माणसाला समजेल की परिवर्तनाने खरे रहस्य चमत्कार नव्हे तर श्रद्धा, शिस्त आणि चांगली कृती हे आहे. मी आता काय गुपित उघड करणार आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. या एका सत्याने एका सामान्य माणसाचे आयुष्य बदलून टाकले. जर एखाद्याने ही कथा शेवटपर्यंत धीराने ऐकली तर त्याच्या श्रावणाच्या 21 दिवसांचे खरे महत्त्व समजेल. जर तुमच्या मनात महादेवाप्रती श्रद्धा असेल तर टिप्पणीमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. आता लक्षपूर्वक ऐका. अवंतीनगरमध्ये राहणारा सोमदत्त हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील एकेकाळी शहरातील एक प्रमुख व्यापारी होते, परंतु सततच्या नुकसानीने कुटुंबाची सर्व मालमत्ता हिरावून घेतली होती. घराच्या भिंती आता कोसळल्या होत्या, अंगण कोरडे पडत होते आणि बऱ्याच वेळा स्वयंपाकघरातील चुलीही जळत नव्हती. त्यांचे दारिद्र्य रात्रंदिवस मेहनत घेतली. कधी ते शेतात काम करायचे, कधी ते जंगलातील लाकूड कापून विकायचे आणि कधी ते शहरातील व्यापाऱ्याकडे माल घेऊन जायचे. पण तो जितका जास्त कमावतो तितकाच तो कोणत्याही ना कोणत्या संकटात खर्च करतो. हळूहळू शहरातील लोकही त्यांची खिल्ली उडवू लागले. काहींचे म्हणणे आहे की तो झोपला आहे, देवाचे कोणीच ऐकत नाही. हे शब्द ऐकून त्यांचे हृदय पिळवटून गेले.
पण तो त्यांच्या म्हाताऱ्या आईसमोर कधीही रडला नाही. त्याची आई अनेकदा म्हणते की देवाला उशीर झालेला नाही, पण सोमदत्तच्या मनात प्रश्न उद्भवतो, जर देव खरोखरच दयाळू असेल तर माझ्या आयुष्यात इतके दुःख का आहे? श्रावण महिना सुरू झाला आहे. भगवान शिवाची मंदिरे संपूर्ण शहरात विखुरलेली आहेत. लोक शेतात काम करत होते. सर्वत्र श्रद्धेचे वातावरण होते. पण सोमदत्तचे मन निराशाने भरले होते. त्याच वेळी तो नदीच्या काठावर एक तेजस्वी ऋषीला भेटला, ज्याने त्याला 21 दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा आणि 5 नियमांचे पालन करण्याचा संकल्प दिला. दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी सकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमध्ये जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याचे मन पुन्हा पुन्हा बोलू लागले, थंडीमध्ये कोण आहे? एका दिवसापासून सुरुवात करा. पण आतला आवाज त्याला ऐकू येत होता, अंघोळ केली, स्वच्छ कपडे घाला आणि मंदिरात जा. वाटेल त्याचे पाय अडकले होते. त्याचे कपडे घाण झाले होते, तरीही तो थांबला नाही. मंदिरात पोहोचल्यावर त्याने शिवलिंगावर पाणी अर्पण केले आणि पूर्ण मनाने ओम नमः शिवायाचा जप करण्यास सुरुवात केली. त्या दिवशी पहिल्यांदाच त्याला असे वाटले की वर्षानुवर्षे त्याच्यात जमा झालेली भीती आणि चिंता हळूहळू शांत होत आहे. तो मंदिरातून बाहेर आला तेव्हा त्याला एक म्हातारा भिकारी तसे बरेच दिवस उपाशी बसलेला दिसला. सोमदेवाकडे फक्त 2 रोट्या होत्या, ज्याच्या त्याच्या आईने त्याच्यासाठी बांधल्या होत्या. काही क्षण त्याला वाटले की जर मी त्याला त्या रोट्या दिल्या तर तो दिवसभर उपाशी राहील, पण पुढच्या क्षणी त्याला ऋषींचा 4था नियम आठवला. दररोज एखाद्या जीवाची निस्वार्थ सेवा करणे. त्याने आपले 2 भाकरी त्या म्हाताऱ्या माणसाला अजिबात संकोच न करता दिले. म्हाताऱ्याने थरथऱ्या हाताने अन्न घेतले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने सोमदत्ताला आशीर्वाद दिला आणि म्हणाला, मुला, तू आज मला अन्न दिले नाहीस तर तुम्हाला काही तक्रार असल्यास तुम्ही येथून निघून जाल. मी राजकुमाराला बक्षीस मिळवण्यासाठी नव्हे तर जीव वाचवण्यासाठी वाचवले. त्याच्या शब्दांनी संपूर्ण न्यायालयाला शांत केले. इतक्यात सभेच्या दाराजवळ एक म्हातारा माणूस दिसला. प्रत्येकाने आश्चर्याने पाहिले की तो तोच भिकारी होता ज्याला सोमदत्ताने पहिल्या दिवशी त्याच्या रोट्या आणि दुसऱ्या दिवशी चणे खायला दिले होते. त्याने राजाला नमन केले आणि म्हणाला, महाराज, मी त्या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी आहे. त्या तरुणाला सुरुवातीला त्याच्या पैशांची पर्वा नव्हती. त्याला स्वतःच्या जीवनाचीही पर्वा नव्हती. जर त्याने नदीत उडी मारली नसती तर राजकुमार जिवंत राहिला नसता. त्यानंतर अनेक गावकरीही पुढे आले आणि त्यांनी तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली. आता सावकाराच्या नोकराचे खोटेपण सर्वांसमोर उघडे झाले. राजाला राग आला आणि त्याने सावकाराला दरबारात बोलवले. भीतीने आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. त्याने मान झुकवली आणि म्हणाला, महाराज, मस्तराने माझी बुद्धिमत्ता हिरावून घेतली होती. राजाने त्याला कठोर शिक्षा केली आणि सोमदत्ताच्या वडिलांना संपूर्ण काळ त्वरित संपवण्याचे आणि त्याचे वर्षानुवर्ष केलेल्या अन्यायाचे प्रायचित्त करण्याचे आदेश दिले. हर हर महादेव च्या ओरड्यांनी संपूर्ण दरबार गुंफलेला होता. त्यानंतर राजाने सोमदत्ताला सोन्याची नाणी, नवीन कपडे आणि शाही सेवा देऊन त्याचा सन्मान केला. पण सोमदत्त नम्रपणे म्हणाला, सर, जर तुम्हाला खरोखरच मला पुरस्कार द्यायचा असेल तर माझ्या शहरातील गरीब लोकांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा. हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. राजा त्याच्या नम्रतेमुळे खूप प्रभावित झाला आणि त्याने ताबडतोब संपूर्ण शहरात अन्न वितरित करण्याचे आदेश दिले. त्या दिवशी अवंतीच्या लोकांना पहिल्यांदा समजले की खरोखरच महान व्यक्ती म्हणजे जो आदर मिळवल्यानंतरही अहंकारापासून दूर राहतो. पण कथा अजूनही संपलेली नाही. त्याच रात्री सोमदत्त आपल्या घरी परतला तेव्हा त्याने भगवान शिवांचे स्मरण केले आणि विश्रांती घेतली.
मध्यरात्री कोणीतरी 3 वेळा त्यांचा दरवाजा ठोठावला. सोमदत्ताने त्यांच्या घराचा दरवाजा उघडताच तोच तेजस्वी समोर उभा होता, पण त्यावेळी त्याच्या तोंडातून निघणारा प्रकाश सामान्य नव्हता. संपूर्ण अंगण एका अलौकिक तेजाने भरलेले होते. सोमदत्त लगेच त्यांच्या पायावर पडला आणि त्याने विचारले, गुरुदेव, तू कोण आहेस? मी माणसामध्ये इतकी तीव्रता कधीच पाहिली नाही. तेजस्वी हसला आणि म्हणाला, कधी कधी देव मनुष्याच्या पुत्राची त्यांच्या कृतींसाठी चाचणी घेण्यासाठी सामान्य स्वरूपात येतो. तो म्हातारा भुकेला माणूस ज्याला तुम्ही तुमची भाकर दिली होती, ज्या भिकारीला तुम्ही तुमचे चणे खायला दिले आणि दरबारात तुमच्यासाठी सत्य बोलणारा तो दुसरा कोणी नसून मीच होतो. मी तुमच्या हृदयाची परीक्षा घेत होतो. हे ऐकून त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, गुरुदेव, मी फक्त माझे कर्तव्य केले आहे. जर ती तुमची सर्वात मोठी ताकद असेल तर तो म्हणाला, तुम्ही सेवेच्या बदल्यात कधीही फळ मागितले नाही, भक्तीच्या बदल्यात कधीही पैसे मागितले नाहीत आणि कठीण परिस्थितीतही कधीही तुमच्या श्रद्धेपेक्षा मोठे मानले नाही. म्हणूनच भगवान शिवाची कृपा तुमच्यावर राहते. असे म्हणत ऋषींनी सोमदत्तांच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला. त्या क्षणी त्याला असे वाटले की त्याच्या आतील सर्व भीती, निराशा आणि अज्ञान नाहीसे झाले आहे. त्याचे हृदय अवर्णनीय शांततेने भरून जात होते. ऋषी म्हणाले, मुला, लक्षात ठेवा, श्रावणाने खरे रहस्य केवळ पाणी अर्पण करणे हे नाही, तर आपल्या आंतरिक अहंकार, आळस, राग, लोभ आणि स्वार्थ भगवान शिवांच्या चरणी समर्पण करणे हे आहे. तो जो 21 दिवस सतत शिस्त, सेवा, खरे आत्मचिंतन आणि देवाचे स्मरण करतो, त्यात हळूहळू बदल होत आहे. आणि जेव्हा एखादी व्यक्ती बदलते तेव्हा त्याचे नशीबही बदलते. असे म्हटल्यावर ती दृश्य जशी पहिल्यांदा दिसली होती तशीच नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा संपूर्ण शहर जागे झाले तेव्हा लोकांना दिसले की सोमदत्त आता पूर्वीसारखा गरीब तरुण नव्हता, तर त्याच्या चेहऱ्यावर एक चमक होती, जी संपत्तीतून नव्हे तर भक्तीतून येत. राजाने त्याला राजाच्या धान्याची गोदामे आणि सार्वजनिक सेवेची जबाबदारी सोपवली, कारण त्याचा असा विश्वास होता की जो माणूस आपल्या वाटा अन्न देखील भुकेलेल्यांना देऊ शकतो तो कधीच लोकांवर अन्याय करणार नाही. काही वर्षातच अवंती शहराची भरभराटी होऊ लागली. गरिबांसाठी इतर दुकाने उघडतात आली. प्रवाशांसाठी एक धर्मशाळा बांधण्यात आली. विहिरी खोदल्या गेल्या आणि प्रत्येक श्रावणात हजारो लोकांसाठी मोफत अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याच वेळी ज्या सावकाराने एकदा सोमदत्ताला अपमानित केले होते, एके दिवशी तो त्याच्या पायावर पडला आणि त्याला क्षमा करण्याची विनवणी केली. संपत्तीच्या अहंकारात मी तुमच्यावर आंधळेपणाने अन्याय केला. सोमदत्ताने लगेच त्याला उचलले आणि त्याला मिठी मारली आणि म्हणाला की ज्या दिवशी एखादा माणूस त्याची चूक कबूल करतो त्या दिवशी त्याचे नवीन जीवन सुरू होते. हे ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेक वर्षानंतर जेव्हा श्रावणाचा महिना पुन्हा आला तेव्हा संपूर्ण शहर ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवांची पूजा करू लागले. लोक म्हणत असत की या शहराचे परिवर्तन कोणत्याही चमत्काराने नव्हे तर एका तरुणाच्या अतूट विश्वासामुळे आणि त्यांच्या चांगल्या कृतींमुळे झाले. कथा संपवताना भगवान शिवाने माता पार्वतींकडे प्रेमाने पाहिले आणि ते म्हणाले, देवीच्या जगात बरेच लोक श्रावणमध्ये माझी पूजा करतात, पाणी अर्पण करतात आणि उपवास करतात, परंतु ज्या व्यक्तीने आपल्या जीवनात शिस्त, सेवा, सत्य, करुणा आणि देवावरील अतूट विश्वास जोडला आहे त्यासाठी श्रावण हा खरोखरच जीवन बदलणारा बनतो. लक्षात ठेवा, केवळ मंदिरामध्ये पाणी अर्पण करून केलेल्या पाण्याबद्दलच नव्हे तर दुःखी असलेल्या एखाद्या अश्रू पुसट टाकणाऱ्या हृदयाबद्दलही आनंदित होतो. भुकेलेल्या व्यक्तीला अन्न द्या, उदासीन व्यक्तीला आशा द्या आणि कोणत्याही परिस्थितीत धर्माचा मार्ग सोडू नका. अशी व्यक्ती गरीब असो किंवा सामान्य, तो मला सर्वात महान तपस्वी
इतकाच प्रिय आहे. हे ऐकून माता पार्वतीने श्रद्धेने भगवान शिवांच्या चरणी नतमस्तक झाल्या आणि म्हणाल्या, महादेव, आता मला समजते की नशीब बदलण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे, तर स्वतःला बदलण्याचे धैर्य असणे. भगवान शिवाने संपूर्ण जगाला स्मितहास्याने आशीर्वाद दिला आणि म्हटले, जो कोणी माझे स्मरण श्रावणामध्ये आदर केला, सेवा सत्य आणि सद्गुणांसह करील, मी नक्कीच त्याच्या जीवनात सद्बुद्धी, संयम आणि शुभ मार्ग प्रकाशित करेन. तर भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हा सर्वांना ही छोटीशी माहिती आवडली असेल. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.